आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. महिमा देतो प्रभूला. इतका महान देव आपल्याला सापडलाय. त्याचं वचन जे कठीण हृदयाचे लोक आहेत, अशा लोकांना तोडण्याचं काम जर कोण करत असेल तर देवाचं वचन. यवतमाळवरून काल एक आई खूप रडत होती. ती म्हटली की इतकं अद्भुत रीतीनं परमेश्वर वचनाच्या द्वारे लोकांची भेट घेत आहे. 12 वर्षापूर्वी माझा मुलगा लग्न करून घर सोडून निघून गेला आणि त्यानंतर 12 वर्षामध्ये एकदा सुद्धा त्याने मला कॉल केला नाही आणि तो माझ्याशी बोलला पण नाही. तुटलेली अंतःकरणाची आई म्हणून मी वाट पाहत होते की प्रभूने त्याचं मन बदलावं. परंतु एक संदेश जो माझ्याकडे आला होता, तो मायवारचा संदेश मी ऐकला आणि माझ्या मुलाला पाठवलं. आणि त्या संदेशानं माझ्या मुलाचं एवढं परिवर्तन झालं की 12 वर्षानंतर पहिल्यांदा माझा मुलगा माझ्याशी बोलला. त्यानं माझ्या येशूनं तुटलेली मन परत जोडली. आणि ती एक बाई बोलली की खरोखर त्या युट्यूब बद्दल मी देवाचे आभार मानते की असे कित्येक कुटुंब, कित्येकांची तुटलेली मन देव परत एकत्र जोडत आहे. लक्षात घ्या, परमेश्वराचं वचन जे आहे ना, ते लोकांच्या अंतःकरणामध्ये काम करतं. यालाच परिवर्तन म्हटलेलं आहे. परिवर्तन म्हणजे नुसतं चर्चला जाणं नाही. एक व्यक्ती परिवर्तित झाला, तो चर्चला गेला म्हणजे त्याचं परिवर्तन झालं नाही. परिवर्तन म्हणजे कुठंतरी तुटलेली नाती जोडली जातात. अंतःकरण जिथं तुटलं जातं ना, त्या तुटलेल्या अंतःकरणाला मलमपट्टी करून पुन्हा प्रभूमध्ये स्थिर जीवन जगणं. पुष्कळ लोक या दिवसामध्ये बदलत आहे आणि बदलणं ही काळाची गरज आहे. कारण तो लवकर येत आहे, देवाचा पुत्र ढगावरती बसून. आणि जर तो आला आणि आमचं परिवर्तन नसेल, आमच्या मनाचं नवजीवन झालं नसेल, पुनरुज्जीवन झालं नसेल, तर मग आम्ही कसं त्याला सामोरं जाणार? लक्षात ठेवा, चमत्कार तर घडत राहणार आहे, रोज घडतील ते. कारण येशूच्या नावात ते सामर्थ्य आहे. कोणीतरी मला सांगितलं का, आणि त्याने मेसेज केला होता, मी काम करतो आणि काम केल्यानंतर लोक माझे पैसे देतच नाहीत आणि मी आता आर्थिक हालाक्याच्या स्थितीमध्ये अडकून पडलेलो आहे. आणि तो इंजिनियर होता, मोठी मोठी कामं त्याने घेतली होती. तो म्हटलं सगळं करून बसलो पण लोक मला पैसे देत नाही. माझी परिस्थिती इतकी गंभीर बनलेली आहे, आता फक्त येशूच काहीतरी करेल. जर तुम्ही प्रार्थना केली, त्या लोकांचं मन जर देवाने बदललं तर काहीतरी पैसे मला मिळतील. आणि मग मोठ्या कळवळ्याने मी प्रार्थना केली की प्रभूजी, अशा प्रकारच्या स्थितीमध्ये या व्यक्तीला राहू देऊ नकोस. एवढा मोठा इंजिनियर पण आज तो पैशासाठी धडपडत आहे. तो म्हटला की मला असं वाटतं हे सोडावं आणि त्यानंतर कुठंतरी छोटं मोठं काम करावं. इतका त्रासून गेला होता. परंतु ज्यास प्रार्थना केली आणि त्याने त्या ठिकाणामध्ये मला कालच मेसेज केला, म्हटला पास्टर तुम्ही प्रार्थना केली आणि जे लोक पैसे द्यायला तयार नव्हते त्यांनी माझ्या खात्यावरती पैसे टाकले. आणि तो म्हटला माझा विश्वास वाढला की देव काम करत आहे. अजून एका बहिणीने तसंच मेसेज केला होता. कुणाला तरी तिने पैसे उसने दिले होते आणि मागायला गेल्यावर त्या लोकांनी तिला घरामध्ये बसवलं आणि ते म्हटले तू बस, आता मी तुझ्या नावाने पोलीस कंप्लेंट द्यायला चाललेलो आहे. आणि तिला घरात बसवलं आणि पोलीस कंप्लेंट द्यायला गेले. आणि ती खूप घाबरली आणि ती घाबरल्यावर तिने मला कॉल केला आणि सांगितले पास्टर माझे पैसे घेऊन आता ते मलाच पोलीस चौकीत बसवणार आहे. काय करावं सुचत नाही. प्रार्थना करा, ऍटलिस्ट पोलीस कंप्लेंट तर येऊ नये. मग प्रार्थना केली तिच्यासाठी आणि प्रार्थना केल्यावर काल संध्याकाळी तिचा मेसेज आला, पास्टर एवढा चमत्कार घडला की ते लोक पोलीस चौकीत जाण्याच्या ऐवजी 15,000 रुपये घेऊन आले आणि त्याने मला देऊन टाकले आणि म्हटले बाकीचे पण पैसे मी तुला देऊन टाकतो. देवाला कोणतीच गोष्ट कठीण नाही, कोणतीच गोष्ट कठीण नाही. म्हणून जो देव सापडला ना, तो सगळ्यात चमत्कारी देव आहे. त्याला नाही सोडायचं.
मी तर म्हणतो एवढ्या जवळ, देवाच्या जवळ आम्ही आलो, काही प्रश्नानं देवाला सोडलं तर आम्ही मोठा लाभ मुकणार आहोत. समस्या, प्रश्न, अडचणी जन्मभर तुम्ही मानव म्हणून जगता तोपर्यंत प्रश्न असणार. असं नाही की चला आता मी आलो येशूकडे आणि येशूने मला सगळ्या प्रश्नातनं बाहेर काढलं. येशू आहे तर सैतान पण आहे ना. सैतानाचं काम आहे तुमच्याकडे प्रश्न पाठवणं. एक आजार संपला म्हणजे तुम्ही कायम निरोगी राहणार नाही. लाजरस कबरेतनं बाहेर आला, मग काय लाजरस मेला नाही का? लाजरस परत मेला. तिरडीवरचा मुलगा नाईन गावामध्ये येशूने त्याला जिवंत केला, मग तो मुलगा मेला नाही का? तो मेला. येशू कबरेमध्ये उतरला आणि त्याच्याबरोबर ज्यास तो कबरेमध्ये गेला त्यास कबरेमधनं लोक जिवंत होऊन बाहेर आले. मग ते मेले नाहीत का? ते मेले. म्हणजे जोपर्यंत देह आहे तोपर्यंत समस्या आहेत, परंतु सगळ्यात मोठा विजय येशू तुम्हाला देत असतो. तुम्हाला लढायचं आहे, घाबरायचं नाही, खंबीर व्हायचंय. कोणत्याही प्रश्नामध्ये अडकून पडायचं नाही. सैतान तुम्हाला प्रश्नामध्ये अडकून ठेवण्याचं काम करतो. एकदा का तुम्ही प्रश्नामध्ये अडकला की तुम्ही विश्वासामधनं कमजोर होणार आहे आणि तो तुम्हाला कळत पण नाही त्याचे डावपेच. कसा प्रश्न तुमच्याकडे टाकली, कशी तुमच्यामध्ये अडचण निर्माण केली आणि तुम्ही त्याच्याशी खेळत बसता. परंतु आम्हाला प्रश्नाशी खेळायचं नाही, तर आम्हाला विश्वासाचं युद्ध रोज लढायचं आहे, प्रति दिवशी. आणि एक दिवशी प्रश्नाशी लढता लढता तुम्ही खरे मल्ल बनणार आहात, पैलवान. मल्ल म्हणजे पैलवान आहे का? तो दावीद म्हणतो, पहिल्यांदा माझ्या कळपातलं एक मेंढरू अस्वलानं नेलं, मी ते काढून आणलं. अस्वलाने मेंढरू नेलं, मग सिंह आला, मग त्यानं सिंहाच्या तोंडातनं मेंढरू काढून आणलं. मग सिंह गेला तर गल्ल्यात आला. पण झालं काय? अस्वलापासून सिंह आणि सिंहापासून गल्ल्यात हे युद्ध लढता लढता एक दिवशी सिंहासन त्याला मिळालं. लढणाऱ्या लोकांसाठी सिंहासन आहे आणि जे लढत नाही ते सैनिक आहेत. प्रश्न तुमच्याकडे आहे, तुम्हाला लढायचंय का सैनिक म्हणून भालाच घेऊन हातामध्ये राहायचंय? ज्या दिवशी लढण्याची ताकद तुमच्यामध्ये याल त्यास तुमचं प्रति दिवशी प्रमोशन होईल. म्हणून लढत राहा, रडत राहू नका. आणि रडणाऱ्या लोकांना फक्त रुमाल मिळतो, काहीच मिळत नाही. एखाद्या व्यक्तीला जर रडायची सवय असली ना, बघा ते लोक घ्या डोळे पुसा. अजून दुसरी गोष्ट पाणी देतात नाही का? पाणी प्या, कारण डोळ्यातनं पाणी गेले बाहेर, आता नवीन पाणी. त्याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काही मिळत नाही. पण जे लोक लढतात ना, प्रभू त्यांना वरचा दर्जा, वरची जागा देतो. वरच्या जागेसाठी तयार व्हा, कधीच रडू नका. आणि देव रडणाऱ्या लोकांचा देव नाही. म्हणून म्हटलं रडू नकोस. येशूला गोंधळ आवडत नाही. येशूला अशा प्रकारचे लोक आवडतात की जे निरंतर प्रार्थना करणारे आहेत. म्हणून येशू ख्रिस्त वधस्तंभी जात असताना, त्या टेकडीवरती जात असताना स्त्रिया रडत होत्या. त्यास येशू म्हटला माझ्यासाठी. येशूला रडणं आवडतच नाही, बिलकुल रडायचं नाही. आणि देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य, ते कशासाठी पण रडत नाही. आजारपणासाठी नाही, आर्थिक प्रश्नासाठी नाही. कारण शास्त्र सांगतं ज्यानं पुत्र दिला तो बाकीच्या गोष्टी देणार का नाही? मग कशाला रडतात? कोण रडतं माहिती का? ज्याला मिळत नाही ते रडतं. ज्याला मिळणार आहे ना, तो फक्त वाट पाहतो कधी मिळणार आहे. त्या प्रसंगाची वाट पहा, ज्या दिवशी देव तुम्हाला सर्वोत्तम देणार आहे त्या दिवसाची वाट पहा. बेस्ट मतलब बेस्ट. आणि जे मिळेल ना ते सगळ्यात भारी मिळेल. मगाशी सूरजनी साक्ष सांगितली होती. त्या मुलाला मोठा प्रश्न पडला होता, जो इंजिनियर होता. 3 वर्षापूर्वी कुठंतरी त्यांनी नोकरीसाठी अप्लिकेशन दिलं होतं आणि त्या चांगल्या कंपनीत त्याला आलंच नाही. 3 वर्षापूर्वी जॉब, आणि त्यानं ट्राय केला होता. मग एका कंपनीत त्याला चांगली नोकरी लागली आणि चांगलं सगळं चाललं असताना अचानक कंपनी सांगितलं आता कंपनी बंद होणार आहे आणि तुमचं तुम्ही बघा. त्याला मोठा प्रश्न पडला, आता पुढे काय करायचं? पण देव तरतूद करून ठेवतो ना. 3 वर्षापूर्वी त्याला सांगितलं होतं अर्ज देऊन ठेव. इकडे हे बंद पडलं आणि तिकडं सगळ्यात भारी कंपनी, त्याला इंटरव्ह्यू पण नाही, त्याला म्हणले जॉईंट व्हा. मग रडता कशासाठी? कुठंतरी तुमच्यासाठी कावळा आहे, कुठंतरी तुमच्यासाठी मासा आहे, कुठंतरी तुमच्यासाठी इसाक आहे, कुठंतरी तुमच्यासाठी शमवेल आहे. मग तिथं लक्ष लागू द्या. आणि गोष्ट ध्यानात ठेवा,
जेव्हा कुठंतरी काहीतरी दुखतं तेव्हा फार मोठा आशीर्वाद ठरलेला असतो. अब्रामाची फासळी काढल्यावर, फासळी काढली म्हणजे काय, ते साधी गोष्ट आहे का? चला झोप आली, फासळी, नख तुटलं तर नख कुरडं झालं, नख कुरडं झालं, धक्का लागलं तर दुखतं, याची तर अख्खी फासळी काढली ना. फासळी काढल्यावर हवा आली का नाही? मग तो जर म्हटलं असतं फासळी काढूच नका तर बसा बागेमध्ये एकटच मच्छर मारत, गाया म्हशी ओळत. पण फासळी काढू दिली त्याच्यामुळे हवा आली. तसं प्रभू तुमच्याकडून काहीतरी काढून घेतो, त्यास तुम्हाला बेस्ट त्याला द्यायचं असतं. बेस्ट तुम्हाला द्यायचं असतं, सगळ्यात भारी तुम्हाला द्यायचं असतं. पण देवाच्या लोकांनी एक्साइटेड असलं पाहिजे. काय, आज माझ्याकडे दुःख आहे तर आशीर्वाद काय येणार आहे? काय येणार आहे? प्रभू आता तुम्हाला काय देणार आहे? काहीतरी तू नक्की देणार आहे. म्हणून ज्या गोष्टी मिळणार आहे त्याच्याकडे लक्ष लावा. म्हणून तिथं वचन पौल म्हणतो ना, जर त्यानं पुत्र दिला, पुत्र दिला तर बाकीच्या गोष्टी देणार नाही का? आणि काय म्हटलं मी का देवाच्या वचनामध्ये, तो म्हटला परराष्ट्रीय लोक याच्यासाठी धडपड करतात. कशासाठी? नोकरी मिळावं, लग्न व्हावं, लेकरं व्हावीत, बँकेत पैसा यावा, सगळी धडपड कशासाठी? हे परराष्ट्रीय लोकांचं काम आहे. हे यावं, ते यावं, ते यावं. नाही, तो प्रथम त्याची धार्मिकता मिळवा. देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य काय? ते धार्मिकता मिळवतात. आणि शास्त्रात काय सांगितलं? तरुण सिंहासही वान पडेल, पण परमेश्वराचं भय धरणाऱ्याची उपासमार होणार नाही. आणि देव त्याला सगळ्यात भारी देईल. कोण? देवाचं भय धरणाऱ्या लोकांचं वैशिष्ट्य. देवाचं भय धरा. आणि देवाचं भय धरणाऱ्या लोकांना त्यांचं मन पैशामध्ये रमत नाही बरं का. कधीच पैशामध्ये परवा दिवशी मला वाटतं शेखर आणि वाघमारे दोघं जण ते आले. त्यांनी मला फोन केला की मला भेटायचंय तुम्हाला. म्हणलं काय प्रॉब्लेम झालाय कोणास ठाऊक. ते आले, मग थोडी चर्चा केली, गप्पा मारल्यावर ते म्हटले की चर्च बांधायच्या वेळेस पहिल्यांदा मी 1600 रुपये जमवले होते. पण त्यावेळेस ते 1600 पण खूप होते बरं का. त्यास एक एक रुपया सुद्धा मिळवणं फार मुश्किल होतं. ते म्हटलं मी कसं बसं करून 1600 रुपये कपडे घेतले नाही, काय घेतले नाही. पण यावेळेस चर्च बांधायचेच ठरवलं होतं की काय ना काहीतरी आपण प्रभूच्या मंदिरासाठी करायचंय. मग त्यांनी आता पहा, ते बिचारे या वयात सुद्धा ते म्हटले चर्चसाठी मी जात होते की ते जे आठवड्याची पगार येईल ती साठवत जाईल. आणि दोघांनी मिळून मला वाटतं 50,000 किती आहे? 50,000. अजून तो गठ्ठा मी केलं नाही तसं. 50,000 त्यांनी देवाच्या मंदिरासाठी. त्यांच्या समोर अनेक प्रश्न आहेत, परंतु त्यांना माहिती होतं सगळ्यात महत्वाचं काय? देवाचं मंदिर. हे देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य आहे. त्यास मी त्या छोट्या मोठ्या रकमेकडे आता 50,000 रुपये त्यांनी आणल्यावर त्यांच्या लेकरांचं शिक्षण, त्या मुलीला ऍडमिशनचा प्रश्न होता, ते त्याच्यासाठी वापरू शकले असते की चला मुलीला नातीला नर्सिंग करायचंय त्याच्यासाठी घालू शकले असते. पण आता मी तुम्हाला सांगतो, जे तुमचं स्वप्न आहे देव ते स्वप्न पूर्ण करेल. 100% देव ते पूर्ण करेल. कारण देव कधीच कोणाकडनं फुकट घेत नाही हो. कुणाकडनंच फुकट घेत नाही. आणि विचार पण करू नका की प्रभूनं माझ्याकडनं एवढं घेतलं. एलियानं बाईच्या घरातनं एक भाकर घेतली. कोरभर भाकर मी खाणार, माझा मुलगा खाणार, आणि एक भाकर. मुलगा भाकरीकडे बघतो, देवाच्या दासाकडे बघतो, यानं माझी भाकर खाल्ली. पण देवाच्या दासानं एवढा आशीर्वाद दिला, 3.5 वर्ष तिच्या घरामध्ये भाकरी होत्या. हे नीतिमत्वाचं प्रतिफळ आहे. म्हणून ज्यावेळेस नीतिमत्वाचा विचार कराल ना, त्यास प्रथम स्थानी येशू असू द्या. बस, बाकी कुणाचा विचार करू नका. फक्त देवच तुमच्या समोर असला पाहिजे. पुष्कळ लोकांना मी सांगत असतो, बरेच लोक म्हणतात की तुमच्या साक्षीनं मी प्रभावित झालो. काय साक्षी आहे माझी? आणि तुम्ही खूप त्याग केला. अरे वेडे आहेत तुम्ही. काय त्याग केला? आता ज्यांनी माझ्या बरोबर शिक्षण घेतलं ते लोक नोकरी करून त्यांच्याकडे जेवढं नाही त्याच्यापेक्षा जास्त मिनिस्ट्री करून माझ्याकडे म्हणजे त्या लोकांबरोबर मी शिक्षण घेतलं असतं तर माझं नुकसान झालं असतं. मी कुठला त्याग केलाय? उलट प्रभूनं त्यांच्यापेक्षा जास्त मला दिलं, म्हणजे त्यानं माझ्यावरती उपकार केले. अहो, साक्ष तर त्याची आहे. त्यानं काय आमच्या जीवनामध्ये केलेले लक्षात ठेवा. ज्याच्याकडं तुम्ही आलेला आहात तो देव अनन्यसाधारण देव आहे. अनन्यसाधारण देव आहे.
म्हणून लक्षात ठेवा की त्याच्यावरती प्रेम करायला शिका, सिद्धांत जाणायला शिका, शिक्षण घ्यायला शिका. मी म्हटलं पाहिजे प्रभू तू आम्हाला शिकव की कसं आम्ही चालावं. मुळामध्ये बायबल हे आम्हाला शिकण्याचं पुस्तक आहे. हे पवित्र शास्त्र जीवन कसं जगावं, पवित्र जीवन कसं जगावं याला सायन्स म्हटलंय. होली बायबल, पवित्र शास्त्र किंवा शास्त्र येतं ना, जसं नागरिक शास्त्र आहे, नागरिक शास्त्र आम्हाला शिकवतं की या देशामध्ये एक उत्तम नागरिक म्हणून मी कसं जगावं, माझे हक्क काय, माझे अधिकार काय, माझे कर्तव्य काय आहे. तसं शास्त्र जसं शिकवतं तसं बायबल हे एक असं शास्त्र आहे की ते शास्त्र देवाच्या लोकांचं वर्तन कसं असावं याविषयी बोध केला जातो. आणि मग येशू ख्रिस्त पृथ्वी तलावरती आला, त्याला वधस्तंभी दिलं. वधस्तंभी जाण्याच्या अगोदर त्यानं शिष्यांना यातल्या गोष्टी शिकवल्या. 3.5 वर्ष त्यानं शिष्यांना शिकवल्या. आणि ते शिक्षण देत असताना जसं जसं त्याचा समय, मरण्याचा समय जवळ आला, तसं तसं अंतःकरणातल्या एक रहस्यमय गोष्टी त्यानं शिष्यांना शिकवायला सुरुवात केल्या. काही प्रॅक्टिकल्स त्यांना दाखवली. आणि ती प्रॅक्टिकल्स दाखवत असताना शिष्य भारावून गेले. त्याचं वर्तन आणि त्याची एकंदरीत असणारी पद्धत पाहिल्यावर ते इम्प्रेस झाले. परंतु येशूला त्यांच्यावरती इम्प्रेशन नव्हतं मारायचं, त्यांना शिकवायचं होतं. आणि त्यातलीच एक घटना आज आम्ही पाहणार आहोत. ज्याला श्रेष्ठ बनायचं त्याला दास बनावं लागेल. ज्याला श्रेष्ठ बनायचं त्याला दास बनावं लागेल. जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला मी मोठं व्हावं ही अपेक्षा आहे. मी मोठं बनावं, श्रेष्ठ बनावं. मग तो कोणी सेवक असेल, सेवा करणारा व्यक्ती असेल, परिवारामध्ये राहणारा व्यक्ती असेल, काम करणारा व्यक्ती असेल, या सगळ्याला असं वाटतं माझं प्रमोशन व्हावं, मी श्रेष्ठ बनावं. परंतु श्रेष्ठ होणार कसं? आता येशू ख्रिस्तानं या श्रेष्ठत्वाचा फॉर्म्युला सांगितलेला आहे. ते आम्ही वाचणार आहोत. मत्त्याचं शुभवर्तमान 20 अध्याय 20 पासून 28 पर्यंतची वचनं. मत्त्याचं शुभवर्तमान 20 अध्याय 20 ते 28 वचनं. तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितलं. त्याने तिला म्हटलं तुला काय पाहिजे. ती त्याला म्हणाली तुमच्या राज्यात या माझ्या दोघा मुलातील एकानं तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावं अशी आज्ञा करा. येशू म्हणाला तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय. ते त्याला म्हणाले पिता येईल. त्याने त्यास म्हटलं माझा प्याला तुम्ही प्याल खरा पण माझ्या उजवीकडं व माझ्या डावीकडं बसण्याचा अधिकार देणं माझ्याकडे नाही. ज्याच्यासाठी माझ्या पित्यानं माईक वर घ्या तोंडाजवळ सिद्ध केला त्यांच्यासाठी तो आहे. ही गोष्ट ऐकून 10 शिष्यास त्या दोघा भावांचा राग आला. वधस्तंभी जाण्याच्या अगोदर आता जसं मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये 20व्या अध्यायामध्ये तुम्ही येता त्याच येशू ख्रिस्त आता वधस्तंभी जात आहे आणि प्रत्येक शिष्यांची तयारी झालेली आहे की तो आता वधस्तंभी जाणार आहे, तो मरणार आहे. आता मरणार म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये एक भावना निर्माण झाली, याच्या नंतर जवळचा व्यक्ती कोण. आता इथं असं लिहिले, मला वाटतं 20 आणि 21 वचन वाचा बरं. 20 आणि 21 वचन. तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईनं आपल्या मुलांसह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितलं. त्याने तिला म्हटलं तुला काय पाहिजे. ती त्याला म्हणाली. बस पहिली घटना तिथं असं लिहिलं की आता जब्दीच्या मुलांची आई, जब्दी तिचा नवरा, आणि त्या जब्दीला 2 मुलं, एक याकोब आणि योहान. हे 2 मुलं घेऊन तिनं त्या येशूच्या शिष्यत्वासाठी त्यांना सोपवलं. बघा बरं का, आता येशूच्या स्वाधीन केल्यावर 3.5 वर्षाच्या प्रवासामध्ये या आईनं तिथं यायलाच नको होतं नाही का. मुलाचं शिक्षण झालं ते चाललेले, पण ही सारखी चेक करायला येत होती
येशू त्यांना शिक्षण व्यवस्थित देतो का नाही, आणि तिची धडपड काय होती, जेव्हा त्याच्या हातात सोपवलं आता परत एकदा ती शाळेमध्ये गेली. ते बायबल कॉलेज आहे, येशू शिकवत आहे, आणि ते शिक्षण घेताना तिने योग्यतेपेक्षा जास्त, आता झालं काय माहिती का, ती येशूवरती प्रभाव टाकत आहे आणि तिचा प्रभाव येशूवरती पडला. कारण असं लिहिलं येशूनं, अजूनपर्यंत त्यानं कोणालाच विचारलं नव्हतं तुला काय पाहिजे, पण इकडं या जब्दीच्या आणि पत्नीला, त्या योहानाच्या आईला येशू प्रभावित होऊन विचारतो नेमकं तुला काय पाहिजे. बरं, ते प्रभावित होण्यासाठी नेमकं तिने काय केलेलं आहे ऐका. असं लिहिलं, ती आली आणि येशूच्या पाया पडली. जोपर्यंत ती जागेवरती उभी होती ना तोपर्यंत तिची चौकशी नाही केली. आता येशू शिष्याला शिक्षण देत आहे, शिकवण देत आहे. म्हटलं ना, हे पवित्र शास्त्र देवाच्या पसंतीला तुम्ही कसं उतरावं, देवाच्या मनात तुम्ही कसं घर करणार आहात. ठीक आहे, तुम्ही चर्चमध्ये आला, तुम्ही दान दिलं, तुम्ही आराधना केली, तुम्ही वाद्य वाजवलं, तुम्ही गीतं गायली, तर तुम्ही पालकाच्या मनामध्ये घर कराल. पण मी तसं नाही, पण एक सांगतो तुम्हाला जनरल, एखाद्यानं खूप चांगलं दान दिलं तर पालक त्या व्यक्तीवरती प्रेम करेल, तो म्हणेल हे धार्मिक आहे. पण पवित्र शास्त्रात असं लिहिलं, येशू ख्रिस्त मंदिरामध्ये गेला आणि काही लोक थैल्याने ओतत होते आणि एका स्त्रीनं 2 टोल्या टाकल्या. मग दानाचा प्रभाव येशूवरती पडला का? तो विधवेच्या 2 टोल्या या सगळ्यात श्रेष्ठ आहे. मग यांनी थैल्याने टाकलेलं काय? मी तेच तुम्हाला शिकवत आहे. कदाचित एखादा सेवक दानानं प्रभावित होईल, पण येशू दानानं प्रभावित होणारा व्यक्ती नव्हता. मग येशूवरती प्रभाव कोणता असणार आहे? येशूवरती प्रभाव प्रॅक्टिकल लाईफ, जे तुमचं प्रॅक्टिकल लाईफ आहे. प्रॅक्टिकल लाईफ काय? शिमोनाच्या घरामध्ये गेल्यावर येशू जेवायला बसल्यावर मरिया आली आणि येशूच्या चरणावरती आलाबस्त्र कुपी ओतली, डोक्यावरती मस्तकावर आलाबस्त्र कुपी ओतली आणि तिनं आपल्या अश्रूनं त्याचे चरण पुसले. त्यास लोक चडपडले आणि त्या ठिकाणामध्ये ते परुषी काय म्हटले, याला जर कळलं असतं ही स्त्री कोण आहे, हा संदेष्टा असता तर त्याला कळलं असतं ही स्त्री कोण आहे. त्यास येशू प्रॅक्टिकली काय बोलतो माहिती का? गुरु घरामध्ये आल्यावर वास्तविक पाहता गुरुचे पाय धुवायला पाहिजे होते, परंतु यांनी फक्त जेवण दिलं पण पाय धुवायला कोणी पण नाही. आता इथं प्रॅक्टिकल मर्या करत आहे. येशूचे 12 शिष्य पण प्रॅक्टिकल फक्त मर्या करत आहे. काय करत आहे? येते आणि त्याच्या चरणावरती डोकं ठेवती, त्याला त्याच्या चरणावरती मस्तक ठेवती. काय प्रॅक्टिकल आहे माहिती का तुम्हाला? परमेश्वराच्या घरामध्ये आल्यावर प्रॅक्टिकलचा समय तो. काय प्रॅक्टिकल आहे? नमन करणं, उपासना करणं, आराधना करणं हे प्रॅक्टिकल आहे. त्यास तुम्ही मंदिरामध्ये येताना तुम्ही बसता ते प्रॅक्टिकल नाहीये. तुम्ही आला, तुम्ही बसला, तुम्ही दान टाकता हे प्रॅक्टिकल नाहीये. तुम्ही प्रार्थना करता हे प्रॅक्टिकल नाहीये. मग प्रॅक्टिकल काय? ती आली, काय लिहिले वाचा बरोबर 20 वचन. तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह त्याच्याकडे येऊन, कुणासह? मुलांसह. मग येशू कधी तुमचं मागणं मान्य करतो माहिती का? तुम्ही तुमच्या मुलाबाळांसह परमेश्वराच्या घरामध्ये येता. येशूकडे मुलाबाळांसह यायचं, घरामध्ये कुणाला तरी ठेवून यायचं. आम्ही कधी कधी घरामध्ये त्यांना ठेवून येतो, तुम्ही बसा घरामध्ये. प्रॅक्टिकल काय? योशुवा म्हणतो मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करेल. प्रॅक्टिकल ते आहे काय? की माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला येशूची व्यक्तिशा गरज आहे, असं लिहिलंय तिथं. वास्तविक पाहता हे येशूचे शिष्य आहेत, पण त्यांना घेऊन कोण येतं? कोण घेऊन आलं? शिष्यांनी आईला आणायचं का आईने शिष्यांना आणायचं? कुणी कुणाला आणायचंय? 3.5 वर्षाचं ट्रेनिंग कोणाचं आहे? म्हणजे आई त्यांना अजून पण म्हणती चला शाळेला, चला शाळेला. 3.5 वर्षानंतर तसं कित्येक वेळा वर्षानुवर्ष आम्ही ख्रिस्ती लोकांच्या अनुभवामध्ये आहोत, ख्रिस्तत्वाच्या अनुभवामध्ये आहोत, शिष्यत्वाच्या अनुभवामध्ये आहोत. पण तरी सुद्धा आम्हाला कोणीतरी फोर्सफुली आणावं लागतं. आणि अपेक्षा काय हो? एकाला उजवीकडे आणलं कुणी? आई. मुळामध्ये त्यांची इच्छा होती का एकाला उजवीकडे एकाला डावीकडे वळावं? मला कधी कधी प्रश्न पडायचा, एवढी चांगली मागणी त्यांनी केलं, येशूनं म्हटलं अहो तो येशू आहे, तो प्रॅक्टिकल बघतो ना.
तो प्रॅक्टिकल बघतो. यांना ओढून ओढून आणलंय चर्चमध्ये. लक्षात ठेवा, चर्चमध्ये ओढून ओढून येऊन बसणाऱ्या तरुण तरुणीला, नवऱ्याला, बायकोला देव आपल्या जवळची जागा कधीच देऊ शकत नाही. म्हणून त्यानं मरियला म्हटलं, तू काय मागणी करते ते मला सांग, तुझ्या पोरांचं नको सांगू, कारण तुझी पोरं उडून आणून बसलेली आहेत. बऱ्याच ठिकाणामध्ये चर्चमध्ये गेल्यावर तुम्ही जर ते बघितले ना, ते शून्यात हरवलेले असतात. शून्य, अगदी चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पण त्यांना दिसणार नाही. मग असं वाटतं स्वप्न बघतात का संदेश ऐकतात, आराधना करतात का अंतराळामध्ये चाललेले आहेत, नेमकं पोचतायत कुठं. इकडं त्यांना धरून आणलं असं लिहिलेलं आहे. शेवटचे दिवस आहेत आणि येशू, मला माझं शिक्षणाचे ते दिवस आठवतात. मला आठवतं की 7वीला मला बोर्ड होतं महापालिकेच्या शाळेत शिकलो बरं का. काय पुन्हा आपली शाळा 112 का किती, 47, 54 नंबर शाळा एका शाळेत. आणि तिला मी शिकवायचं बरं का. ती माझी विद्यार्थी होती. तिथला क्लास मी घेत होतो 10वीचा. तिचा 7वीचा बोर्डाचा पेपर, आणि मी फॉर्म भरायचा त्यावेळेस मासे पकडायला गेलो. शाळेचं माझं जमतच नव्हतं कधी. सर एवढा मारायचा, त्याचा रूळ इतका भयानक होता ना, त्याच्यात तासाला बसायचं म्हणजे मला लटलट कापायचं. मग म्हटलं जाऊ द्या खड्ड्यात. मासे पकडायला गेलो तिकडं. सरांनी 2 विद्यार्थी पाठवले. माझा एक मित्र होता आणि मी, तो कोळी होता. मग त्याला छंद होता. आणि वैशिष्ट्य बघा, मी मासे पकडायचो, सोलायचो, साफ करायचो, पण कधी खात नव्हतो. अजून पण खात नाही, मला मासे नाही आवडत, पण ते पकडायचो आणि मासे बिशे. मग ते सरांनी मुलं पाठवले. मुलांना बरोबर माहिती होतं हे कुठं नाही, नदीत मासे पकडताना सापडेल. ते आले आणि त्याने घेऊन आले. सरांनी बोलवले फॉर्म भरायला. अरे बापरे, म्हटलं आता बातमी घर, अजून आमच्याला माहित नसेल ते, आता कळालं. मग ते म्हटलं की बोलून आणलं, 15 रुपये घेऊन ये. गेलो तिथं. तुमचे फॉर्मच भरणार नाही, तुमच्या आईला घेऊन या. दोघांना पण सांगितलं तुमच्या आईला. आता म्हटलं आमच्या आईला सांगितलं ते तुडवून काढलं. मग माझा मित्र होता, त्या मित्राच्या आईला म्हटलं एक काम करा ना, आमची आई गावाला गेली म्हणून सांगा आणि तुम्ही माझी आई म्हणून या तिथं. आणि मग घेऊन गेलो त्यांना तिथं. आईला घेऊन गेलो, त्याच्या आईला, मित्राच्या आईला. सरांनी बघितलं, दोघात आई पण एकच का, तू तेलो रे, तो वागोले, तुझी आई कुठे. मग तिला सांगायला सांगितलं की नाही, त्याची आई गावाला गेली म्हणून. आणि मग ती सांगितलं. मग ते अहो बोर्डाचा पेपर आहे आणि तुमचा पोरगा हजर नाही, यांना नदीवरून आम्ही पकडून आणलेले मासे धरताना, माफ करा एवढ्या वेळेस म्हटलं. आणि ते फॉर्म भरला. म्हणजे एक गोष्ट कळती, हे शिष्य जे असतात ना, हे शिष्य आपल्या करिअर संबंधानं गंभीर नसतात. हीच गोष्ट घडली आहे. येशू जीवनाचं तत्वज्ञान त्यांना शिकवत आहे. आणि जीवनाचं तत्वज्ञान सांगताना हे 2 शिष्य अजून पण त्याच्या आईनं या दोघांना धरून आणलेलं आहे. या दोघांना पण धरून आणले. आणि आईची अपेक्षा काय, जसं माझ्या आईची अपेक्षा शाळेत घालताना काय अपेक्षा होती की यानं करिअर करून पुढे कुठं तरी जावं. आता योहानाच्या आईची अपेक्षा आणि योहान आणि याकोब या दोघांच्या संबंधानं त्याच्या आईची अपेक्षा काय होती, तर यानं एकानं उजवीकडं आणि एकानं डावीकडं असावं. एकानं उजवीकडं आणि एकानं डावीकडं असावं. पण जागा कुणाला मिळणार आहे, उजव्या डावीकडची. जर तुम्हाला ओढून देवाच्या भवनामध्ये आणलं तर तुम्हाला ती जागा कशी मिळणार आहे. त्यानं ओढून आणलं त्याच्या आईनं, असं लिहिलंय. वाचा ते वचन. तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितलं. काय मागितलं पहा. त्याने तिला म्हटलं तुला काय पाहिजे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, या याकोबाच्या आईनं, योहानाच्या आईनं, जब्दीच्या पुत्राच्या आईनं ती येशूकडं अशा प्रकारचं जीवन इम्प्रेसिव्ह केलं, इतकं इम्प्रेसिव्ह केलं. आणि तिचं इम्प्रेशन येशूवरती का होतं, तर तिने आपली 2 मुलं बायबल कॉलेजमध्ये घातली, 2 मुलं सेवेला देऊन टाकली. असं नाही म्हटली एक मुलगा मी सेवेसाठी ठेवील आणि एक मुलगा मी कामासाठी ठेवील. ती म्हणती माझी 2 मुलं येशूच्या जवळ राहिली पाहिजे. धन्य ते लोक अशी प्रार्थना करतात की माझी लेकरं देवाच्याच घरामध्ये असावी, माझी लेकरं देवाच्या घरामध्ये असावी.
कसं तुम्ही इम्प्रेस करणार हा देवाला? तुम्ही प्रभूकडे जाताना तुमची मागणी काय असली पाहिजे? माझी दोन्ही मुलं येशू तुझ्याकडे असावी, या दोघांना घेऊन ती येशूकडे आलेली आहे. तिचं इम्प्रेशन या येशूवरती पडलेलं आहे. आज तुमचं इम्प्रेशन येशूवरती काय आहे? कशा पद्धतीने तुम्ही येशूला इम्प्रेस करता? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, कोणी दानानं येशूला इम्प्रेस करू शकणार नाही. दानाचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, 5 भाकरी 2 मासे दिले, 12 टोपल्या दिल्या. सारपत या ठिकाणच्या विधवेनं 1 भाकर दिली, तिला 3.5 वर्षाची भाकर मिळाली. दानानं तुम्ही नाही इम्प्रेस करू शकणार, त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही सेवेला समर्पित होता ना, तर त्याचं इम्प्रेशन येशूवरती जबरदस्त पडतं. इथं येशू इम्प्रेस झाला मिनिस्ट्रीमध्ये, आणि त्या ठिकाणामध्ये आता तिच्या इम्प्रेशन मुळे काय केलं तिने? वाचा. त्याने तिला म्हटले, हा. तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात